यानंतरची बातमी देशातून माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकावरून सुरू झालेला वाद अद्याप संपलेला नाही। या पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडियानं हे पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही असा दावा केला, तर काँग्रेस आणि राहुल गांधींनी हा दावा खोडून काढलाय। भाजपनं यावरून राहुल गांधींवर जोरदार टीका करत त्यांच्या दाव्यावर प्रत्युत्तर दिलंय। दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी या पुस्तकाच्या प्रती अनधिकृतपणे प्रिंट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। पाहूया एका अप्रकाशित पुस्तकावरून सुरू झालेल्या वादाचा लोकसभा ते दिल्ली पोलीस हा प्रवास। माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांचं 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र चर्चेत आलं ते राहुल गांधींमुळे। लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेवेळी राहुल गांधींनी 2020 मधील चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला। त्याला संदर्भ दिला एका मासिकात जनरल नरवणेंच्या पुस्तकातील उतार्याचा। यावरून भाजपनं आक्षेप घेतला। राहुल गांधींनी आरोप केला की सरकार काहीतरी लपवतंय आणि आपल्याला बोलू दिलं जात नाहीये। लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी दावा केला की हे पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही आणि याच दाव्याला आता खुद्द प्रकाशक कंपनीनंच पुष्टी दिली आहे। 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या अप्रकाशित पुस्तकावर त्यांची प्रकाशन कंपनी पेंग्विन रँडम हाऊस इंडियानं निवेदन दिलंय। माजी लष्कर प्रमुख एम नरवणे यांचं पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही। प्रकाशनाचे सर्व हक्क आमच्याकडे आहेत। आतापर्यंत पुस्तकाची कोणतीही छापलेली प्रत किंवा डिजिटल प्रत समोर आलेली नाही। आमच्याकडून पुस्तकाचा कोणताही भाग कुठेही सार्वजनिक करण्यात आलेला नाही। पुस्तकाच्या अनधिकृत प्रती लीक झाल्या असाव्यात आणि ऑनलाईन प्रसारित झाल्या असाव्यात असा दावा करण्यात आलाय। या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी FIR देखील नोंदवलाय। विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्यूज फोरमवर समोर आलेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली। या पुस्तकाच्या प्री प्रिंट प्रती प्रसारित होत असल्याचा दावा करण्यात आला होता। पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारावर या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अजून संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक मंजुरी मिळालेली नाही। याच शीर्षकाच्या पुस्तकाची PDF प्रत काही वेबसाईटवर उपलब्ध होती। पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने जी प्रत तयार केली होती तीच ही असू शकते। या व्यतिरिक्त काही ऑनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर पुस्तकाचं मुखपृष्ठ अशा प्रकारे दाखवलं गेलंय जणू ते खरेदीसाठी उपलब्ध आहे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान अप्रकाशित आणि मंजूर नसलेल्या पुस्तकातील मजकूर सार्वजनिक कसा झाला आणि यामागे कोण लोक आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत। तर राहुल गांधी यांनी आधी हे पुस्तक परदेशात प्रकाशित झाल्याचा दावा केला, त्यानंतर त्यांनी आणखी वेगळाच दावा केला। खुद्द नरवणे यांच्या एका जुन्या ट्विटच्या आधारे हे पुस्तक प्रकाशित झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मनोज नरवाने जी, it's a tweet that says, "Hello friends, my book is available now. Just follow the link. Happy reading. Jai Hind." This is a tweet that Mr. Narawane has made. You can look into the tweet. So the point I'm making is, either Mr. Narawane is lying, and I believe the army chief. Okay, I don't think he will lie, or Penguin is lying. Somebody needs to. Both cannot be telling the truth. Okay. Do you think this is a conspiracy from the No. Please listen to what I said. Penguin is saying something. They're saying the book is not being published. Right? The book is available on Amazon. दुसरीकडे काँग्रेसने नरवणेंच्या ट्विटचा व्हिडिओ प्रसिद्ध करत राहुल गांधींच्या दाव्याला पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केलाय। Well, if the book was not published, how was it listed for advance orders on every online platform in the December of 2023? दरम्यान हे पुस्तक लिहून झाल्यानंतर ते आपण प्रकाशकांकडे सोपवलं होतं। आता हा प्रकाशक आणि सरकार यांच्यातील मामला असल्याची माहिती खुद्द नरवणे यांनी दिली होती। गेल्या वर्षी कसोली इथं आयोजित खुशवंत सिंग लिटरेचर फेस्टिवलमध्ये त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली। No, it's up to the, as I said, my job was to write the book and give it to the publishers. It is for the publishers to get the permission from the MOD. They have given it to them. And it is still under review. It's been under review for more than a year now. The publishers and the MOD are in constant contact with each other. So it's not for me. It's beyond. Not for me to actually follow up. It is the publishers. तर भाजप नेत्यांनी पेंग्विनच्या दाव्यानंतर राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे। दिल्ली पुलिस से ज़्यादा इम्पोर्टेंट जो है, जिसके ऊपर मैंने कल सोशल मीडिया पर बताया भी, जिस पेंगुइन का हवाला देकर ये कह रहे थे कि इसका पब्लिशर जो है नरवाने की किताब का तो पेंगुइन था ना। पेंगुइन ने कल रात जो है एक स्टेटमेंट जारी किया
कि चाहे डिजिटल फॉर्म में हो, चाहे पीडीएफ फॉर्म में हो, चाहे फिजिकल फॉर्म में हो, किसी फॉर्म में कोई भी किताब अभी तक कोई छपी नहीं है। गांधी को अब उस पर प्रिविलेज ला करके उनको निकालना चाहिए, क्योंकि पब्लिशर ने कह दिया कि ये किताब अभी पब्लिकली नहीं छपा है, तो ये ऑथेंटिकेट ही गलत हो गया। तो राहुल गांधी पर अब प्रिविलेज चलना चाहिए और ये जानबूझ करके सदन को, क्योंकि जिस ढंग से देश के प्रधानमंत्री को गाली दे रहे हैं। माजी लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकातून चीन सोबतची झटापट आणि अग्निवीर योजनेचा आढावा घेण्यात आलाय असा दावा राहुल गांधींनी केला होता। 4 फेब्रुवारी रोजी ते या पुस्तकाची प्रत घेऊन संसदेत पोहोचले होते। काँग्रेसने एका मासिकात प्रकाशित झालेल्या लेखाची पानं सोशल मीडिया X वर शेअर केली। यात माजी लष्कर प्रमुखांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या अप्रकाशित पुस्तकातील काही भाग आहे असा त्यांचा दावा आहे। यात 31 ऑगस्ट 2020 रोजी लडाख सीमेवर भारत चीन दरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीचा उल्लेख आहे। चीनी रणगाडे पूर्व लडाखमध्ये पुढे सरकत असताना काय घडलं, तसंच निर्णय घेण्याचा अधिकार तत्कालीन लष्कर प्रमुखांना म्हणजे जनरल नरवणेंना देण्यात आला होता असा दावा करण्यात आलाय। दरम्यान खुद्द जनरल नरवणे यांनी निवृत्तीनंतर यावर अनेक मुलाखतींमधून तेव्हा नेमकं काय घडलं होतं, चीनला भारतानं कसं प्रत्युत्तर दिलं होतं याबाबत सविस्तर माहिती दिली होती। केवळ PLAचंच नव्हे तर पूर्णपणे चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाच या संघर्षानं तडा गेला होता। या संघर्षानंतर आम्ही जगातील इतर देशांना दाखवून दिलं की आपल्या कमकुवत शेजाऱ्यांवर दादागिरी करणाऱ्या चीनला रोखता येऊ शकतं। जे सत्य आहे त्यासाठी आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहू शकतो हे भारतानं दाखवून दिलं। इतिहासात पहिल्यांदा चीनला मोठा धक्का बसला होता। गलवानच्या संघर्षात भारतानं कडवा प्रतिकार केला तेव्हाच दोन्ही देशांमधला तणाव वाढला। त्यानंतर दोन्ही देशांमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चांनंतर हा वाद निवळला आणि संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न झाले। मात्र तरीही आता या संघर्षावरून आणि माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकावरूनच नवा वाद देशात सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।